मुश्किल से ना घबराते हैं, सोचा है जो कर जाते हैं। मुश्किल से ना घबराते हैं, ठान लिया जो कर जाते हैं। हम बनेंगे दुनिया से न्यारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के 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 सितारे। लेते हैं हम जिम्मेदारी, नहीं रहेगी बीमारी। आदतें अपनाएंगे जो सेहत लौटाए सारी, बन जाएंगे सबके प्यारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। भोजन अपना सही करेंगे, कसरत भी हम रोज करेंगे। सीड्स को अपना करके जीवन शैली सही करेंगे, पालन करेंगे सेहत के नियम सारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। घर घर में फैली बीमारी, परेशान है दुनिया सारी। आरसीएम ने ठाना है स्वस्थ भारत हमको बनाना है, बदलेंगे दुनिया के नजारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। नमस्कार आरसीएम सर्वांना आवाज पोहोचते माझा? यस पोहोचते. ओके, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मराठी भाषेच्या या आपल्या स्पेशल मीटिंग मध्ये. आणि सेहत के सितारे हे गीत जे आपण ऐकलं, जयस्वाल साहेब नमस्कार. हे गीत ऐकल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्या लक्षात आहे की जीवनशैली को सही करेंगे. जोपर्यंत आपली जीवनशैली व्यवस्थित होत नाही तोपर्यंत कुठलंच औषध हे आपल्यावर काम करणार नाही. जीवनशैली को सही करेंगे आणि कसरत भी हम रोज करेंगे, हे सगळं सांगितलंय. सीड्स को हम अपनाएंगे. हे सगळ्या गोष्टी केल्यानंतरच आपल्याला स्वास्थ्य लाभणार आहे. आणि स्वास्थ्य क्रांती वर्ष आपण जे घोषित केलं आहे टीसीजी यांनी, त्यामध्ये आपल्याला सगळ्यात छान जी संधी आहे ती संधी आहे की मी नेहमी म्हणतोय, बऱ्याचदा रिपीट झालंय की आपल्याला आपल्यापेक्षा अप्पर क्लास मध्ये जायचं असेल तर बऱ्याचदा पैशाला थोडस बाजूला करून स्वास्थ्याला आपल्याला पुढे घ्यावं लागेल, तर आपल्याला त्या घरामध्ये एंट्री मिळेल. काही फॅमिली अशी असू शकतात जेवता की आता पैसा जेवढा पाहिजे तेवढा आमच्याकडे आहे, आम्हाला नवीन पैसे सांगू नका, यातून 5 रुपये उरतात, त्यातून 10 रुपये उरतात, नका सांगू. हा, परंतु जे प्रॉब्लेम आहेत, जे स्वास्थ्याचे प्रॉब्लेम आहेत, हे कसे दूर करता येतील त्याचा खरा खरा जो रस्ता आहे तो रस्ता दाखवा, खरा खरा दाखवा. बरेच जण हा रस्ता चुकीचा सांगून पैसे काढतात. आणि जसं हे आपल्या हातात आलंय इंटरनेट, मोबाईल, युट्यूब आपल्या हातात आलं, लोक प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सल्ले द्यायला लागलेले आहेत. परंतु संपूर्ण स्वास्थ्याचा सल्ला हा आरसीएम कडून पोहोचवावा असं टीसीजीला वाटतंय. तुम्ही गुरुकुल अटेंड करत असताल तर ते बिलकुल बोलतात, ते एकदम आध्यात्मिक लेवलवर बोलतात, मानसिक लेवलवर बोलतात आणि सांगतात की तुम्ही तुमच्या भावनाच अशा ठेवा की जे आपल्याला कोणाकडून पाहिजे नाही, आपण त्यांना स्वास्थ्य द्यायला चाललो. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सगळेजण
अहोरात्र काम करत आहात याची मला जाणीव आहे. तुमचं स्वतःच एक मुख्य काम करत असताना तुम्ही RCM सोबत या स्वास्थ्य क्रांती अभियानामध्ये सामील आहात आणि सोबतच स्वतःचं स्वास्थ्य आणि इतरांचं स्वास्थ्य चांगलं करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत. आणि या प्रयत्नामध्येच जो सीड्स फॉर्म्युला आपल्या सगळ्याला सांगायचा आहे, त्या सीड्स मधलं जे यस आहे, शेवटचं यस, सप्लिमेंट्स, आपल्याकडे वर्ल्ड क्लास सप्लिमेंट्स आहेत, हे सांगायचं आहे. बरं, हा फॉर्म्युला आपण तयार केलाय. हा फॉर्म्युला मनीषाजींनी लिहिलाय, या पुस्तकात लिहिलाय, आहे की नाही? या पुस्तकात सीड्स, तर पहिलं यस आहे, यस फॉर स्लीप. बरं, यस फॉर सप्लिमेंट सुद्धा लिहिता आलं असतं. लिहिणारे आपणच होतो ना. तुम्ही जर पाहिलं असेल हे पुस्तक, तर हे पुस्तक प्रकाशितच केलेलं आहे ट्रॉपिक वेलनेस. तुम्ही जर बारकाईने जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल हे पुस्तक कोणी लिहिलं, हे प्रकाशक त्याचं ट्रॉपिक वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड आहे. म्हणजे याचं हे पुस्तकच प्रकाशित आपल्या कंपनीने केलं ट्रॉपिक वेलनेसनं. तर ते म्हणून लिहू शकले असते की सुरुवातीला नंबर यस, यस फॉर सप्लिमेंट, आणि सप्लिमेंटवर आपण बोलू. असं अजिबात केलेलं नाही. यस फॉर स्लीप. तुमची जर साऊंड स्लीप झाली, तुमची झोप जर चांगली झाली, तुमच्या बॉडीची रिकव्हरी जर चांगली जर झाली, तर बाकीच्या गोष्टी काम करतील. म्हणून यस फॉर स्लीप लिहिलंय. आपण यस फॉर सप्लिमेंट सुद्धा लिहू शकले असते, परंतु नाही. आपण खरं खरं सांगणारे माणसं. कारण की जर तुम्ही खोटं सांगितलं ते किती दिवस चालणार आहे? ते थोडे दिवस चालल्यानंतर बंद पडून जाईल. त्यामुळं यस फॉर स्लीप, ई फॉर इमोशनल हेल्थ, ई फॉर एक्सरसाइज, डी फॉर डायट, आणि नंतर आपण आलं यस फॉर सप्लिमेंट. डायटच्या नंतर जर तुमचं डायट पूर्ण होत नसेल, तर तुम्ही सप्लिमेंटेशन घेतलं पाहिजे. गरज आहे. आपल्या घरात ज्या गोष्टी बनत नाहीत, आपल्या शेतात ज्या गोष्टी येत नाहीत, त्या आपण बाहेरून विकत घेतोच. आहे की थेट चीनकडून विकत घेतो. काय की ज्या स्वस्त मिळतात त्या चीनचे, आहे की नाही? सगळ्या ज्या मिळत नाही त्या आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं. इतकी सोपी गोष्ट आहे. आणि त्या डायट मधला अतिशय महत्वपूर्ण आणि दुर्लक्षित, महत्वपूर्ण परंतु दुर्लक्षित असा घटक आहे ओमेगा 3 डायट मधला. प्रोटीन बऱ्याच जणांना माहित आहे. अक्षय कुमारनं यानं त्यानं सगळ्यांना ऍड मध्ये सांगू सांगू 1 किलोग्रॅम पर बॉडी वेट, 1 ग्रॅम प्रोटीन आपल्याला पाहिजे, असं बरेच जण सांगून सांगून आपल्याला माहित झालंय. परंतु दुर्लक्षित असलेला घटक आहे तो म्हणजे ओमेगा 3. ओमेगा 3 महत्वपूर्ण आणि दुर्लक्षित असं मी यासाठी म्हटलोय की ओमेगा 3 हा जो घटक आहे, हा घटक आपल्या प्रत्येक पेशीमध्ये असतो. आणि जर तो व्यवस्थित नसेल तर त्याचे खूप सारे त्याचे प्रॉब्लेम आपल्या डाएट मध्ये. हे पहा, ही पीपीटी तुम्हाला वाटत एकदम सरळ पुढे कसं आलं, तर आपल्या बऱ्याच ओमेगा 3 वर आपण बोललोय. आपल्या भोजनामध्ये ओमेगा 6 आणि ओमेगा 3 यांचं प्रमाण हे 38:1 टू 50:1 असं आहे. म्हणजे हे गंमत आहे पहा. आपल्या आहारामध्ये ओमेगा 6 जास्त आणि ओमेगा 3 हे म्हणजे त्याचं प्रमाण पाहिजे एकदम 4:1, 1:1 टू 4:1 हे प्रमाण पाहिजे. जसं आपल्याला चहा जरी चांगला करायचा असेल तर पाणी, दूध, साखर, चहापत्ती यांचं प्रमाण आहे. आपण चहा मसाला टाकायचा तेवढं प्रमाण पाहिजे. ते जर प्रमाणात नसेल तर आपला चहा बिघडतो. साधा चहा आपला बिघडतो. इथं तर ओमेगा 3 आणि ओमेगा 6 चं प्रमाण 1:1 टू 4:1 पाहिजे. म्हणजे ओमेगा 6 एक जर असेल तर ओमेगा 3 सुद्धा एक पाहिजे. किंवा जास्तीत जास्त ओमेगा 6 4 जर असतील तर ओमेगा 3 1 पाहिजे. हे प्रमाण पाहिजे आपल्या बॉडीमध्ये. हे निरोगी प्रमाण आहे. एवढं प्रमाण पाहिजे. परंतु आणि ते जर नसेल, जर ओमेगा 6 जर वाढलं तर ओमेगा 6 काय करतं, आपल्या शरीरामध्ये फॅट जास्त जमा करते. त्यामुळंच आपल्या धमन्यामध्ये रुकावट येते, आपल्या ब्लॉकेजेस व्हायला लागतात, शरीरामध्ये सूज यायला लागते, आपल्याला जे आहे आपल्या डोकं दुखणं,
मायग्रेन सारखे त्रास होतात आणि आपल्या मानसिक क्षमतेच्या कार्यामध्ये बाधा येऊन आपली मानसिक क्षमता कमी व्हायला लागते आणि आपलं शरीर ओमेगा 3 भेटलं नाही की त्याची जागा ओमेगा 6 न भरून टाकते. लग्नात नाही का, जर नवरीचे मामा जर नसतील नवरीला तर मावस मामा उभे केले जातात. आता लग्नात सीझन सुरू झाला ना, दुसरे कोणतरी मामा म्हणून माग उभा केलं, कारण मामा माग उभा राहतो. हिंदू धर्मियाच्या लग्नामध्ये पाठीमाग मामा उभा असतात. आपण लग्नामध्ये जातो तर बघतो. मग नवरीला मामा नसेल, नवरदेवाला मामा नसेल तर दुसऱ्या कोणाला तरी मामा म्हणून उभा करतात. ती जागा रिक्त ठेवता येते ना, त्या जागी भरावी लागते जागा. पंजाबराव बरोबर आहे की नाही? आपण म्हणतो अरे हे मामा तर कधी दिसले नाही. ते म्हणे नाही, नवरीच्या मामाला काम आलं, नवरीच्या मामा दुसरीकडे येऊन दुसरे मामा उभा केले. पण जागा रिकामी राहते का पंजाबराव? नाही, भरल्या जाते जागा. हा, ती जागा भरावीच लागते, कंपल्सरी आहे. ती जागा भरावी लागते. तसंच आहे आपल्या पेशीची जी बाहेर आउटर लेअर आहे, ज्याला आपण बाहेरी आवरण म्हणतो, बाहेरी आवरण, तर त्यामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 लागते. आणि ओमेगा 3 नसल की तिथं ओमेगा 6 उभा करावा लागतो. तो मामा मावस मामा म्हणून उभाच करावा लागतो. बरं तो गपचूप उभा राहत नाही. तर तो काय करतो, तो प्रॉब्लेम देतो. हे प्रॉब्लेम ओमेगा 6 जास्त झालं की तुमच्या शरीरात सूज वाढणार, ब्लॉकेजेस वाढणार, मानसिक कार्यक्षमता कमी होणार. हे संतुलन बिघडलं की हे प्रॉब्लेम होणार. हे संतुलन बिघडलेलं आहे आणि हे सगळे छोटे छोटे प्रॉब्लेम यायला लागले. हे हृदयाचं स्वास्थ्य बिघडणार, मधुमेह, हायपोथायरॉइडिझम, हाय ब्लड प्रेशर, हे दीर्घकालिक रोग हे हे संतुलन बिघडल्यामुळं होणार. कारण याला जबाबदार आहे डी, आपल्या सीड्स मधला डाएट. कारण की आपल्या भारतीय भोजनामध्ये जे प्रमाण जास्तीत जास्त 4:1 पाहिजे होतं ते 30:1 झालंय. हे का झालंय? कारण की हे पहा, हे जे आपले हे कारण आहे ते कशामुळे झालं, ज्याच्यामध्ये ओमेगा 6 जास्त आपण ते खायला लागलो की रिफाईंड तेल खायलो, त्यामुळे ओमेगा 6 वाढलंय. आपण जे ज्यामध्ये ओमेगा 6 जास्त आहे असं भोजन खायलो. आपण जे आपली एक्सरसाइज करणार, निष्क्रिय जीवनशैली, त्यानंतर काय होईल, आपण जे डाएट आहे, डाएट मध्ये काय आहे, आपलं प्रोसेस्ड फूड जास्त आलंय. आणि प्रोसेस्ड फूडचं चलन काय आलंय, प्रोसेस्ड फूडचं चलन आलंय की जिथं तुम्हाला आनंद साजरा करायचा आहे तिथं प्रोसेस्ड फूड पाहिजे, असा अलिखित नियम झालाय. कीर्तीताई बर्थडे साजरा करायचा तर काय येणार घरामध्ये? केक येणार, केक. बिना केकचा बर्थडे कसा? अहो काय, हजारो वर्ष आपण जे साजरे करतो, कधी केक होता का? नाही. पण ते बस मला पोरायला मुला मुलीचा बर्थडे होता पाठीमाग. आता मुलं मुली मोठी झालेत, घरी नाही करायचं म्हणे आम्ही, काय लहान लेकरांचं आम्हाला मित्र मैत्रिणीला घेऊन हॉटेलमध्ये खायला जायचं. हॉटेलमध्ये काय खाणार? पिझ्झा, बर्गर, प्रोसेस्ड फूड याचं चलन वाढलंय, आपल्यावर थोपवल्या गेलंय. आपल्याला वाटतंय की निर्णय मी घेत आहे, अजिबात नाही. ते निर्णय घ्यायला आपल्याला भाग पाडतायत या सगळ्या गोष्टी. आणि या प्रोसेस्ड फूड मध्ये आपलं ओमेगा 6 वाढलेलं आहे. ओमेगा 6 वाढलंय आपल्याला. आहेत हे जे आहेत आपल्या जे आधुनिक कृषी पद्धती, हे तर मला असं वाटतं आधुनिक नाही, याच्या पुढे आता ड्रोन न फवारणी करण्यात, आपण हे तरी ट्रॅक्टरनं फवारणी करत होते, जुनं झालंय. आता ड्रोन न फवारणी झाली, आधुनिक कृषी पद्धती. आणि हे सगळ्यात प्रॉब्लेम हा झालाय. तुमची गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, ज्याचे उत्पादन आपण खात आहोत, त्यांना आपण वेगळं भोजन खाऊ घाललो. पूर्वी वेगळं भोजन खाऊ घालत होतो. ओके, तुम्ही जर सडा टाकणारी कोणी माय माऊली इथं उपस्थित असेल, आहे का कोणी एखादी सडा टाकणारी? म्हणजे सडा टाकतो आपण, शेणाचा सडा. कीर्तीताई का टाकतात? बरोबर आहे. कीर्तीताई, पूर्वीच्या शेणामध्ये आणि आताच्या शेणामध्ये सुद्धा फरक पडलाय, तुम्हाला लक्षात आला असेल. पूर्वी गायी म्हशी हे बाहेर जाऊन चारा खात होत्या, ते शेण वेगळं पडत होतं. आणि आता आपण डायरेक्ट मनीषाताई आता पोळी खाऊ घाललो गाईला म्हशीला, शेण वेगळे यायला लागले. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. हे हा फरक ज्यांनी सडा टाकतात त्यांना लक्षात आला असेल. त्यामुळं त्या जनावरांपासून जे प्रोडक्ट आपल्याला मिळतात त्यामध्ये सुद्धा फरक पडलेला आहे. त्यामुळं तो फरक पडलाय. म्हणून हा फरक काय करतो की
ओमेगा 3 सूजनरोधी असते, ओमेगा 6 सूजन वाढवते. त्यामुळं आपल्या प्रत्येक सेल मेम्ब्रेन मध्ये ओमेगा 6 ची जागा ओमेगा 3 ची जागा ओमेगा 6 घेत आलाय आणि त्यामुळंच आपल्या शरीर जे मेम्ब्रेन आहे सेल मेम्ब्रेन, हे सेल मेम्ब्रेन कडक बनत आहेत आणि प्रत्येक सेलला, प्रत्येक पेशीला जी प्रतिक्रिया द्यायची ती प्रतिक्रिया देण्याची क्षमता बदलली आहे आणि हार्मोनल असंतुलन झालेलं आहे. हे सगळे बरेच जण म्हणतात आम्ही ओमेगा घेतो, ओमेगा घेतो. कुठलं ओमेगा घेतात हे तुम्ही विचारा. ओमेगा 6 आहे का ओमेगा 3 आहे? बऱ्याच जणांना ओमेगाच माहित नाही. ते म्हणते परत ओमेगा 3 परत ओमेगा 6. अरे बापरे बाप! तुमचं लयच विज्ञान अवघड आहे बाबा. हे नका सांगू. आम्हाला काय सांगा, हे घेतल्यानं काय फायदे होतील? नंतर लोक काय तर ते काही सांगू नका आम्हाला. आम्हाला काय सांगा की हे घेतल्यानंतर काय फायदे होतील? मी या गोष्टी तुम्हाला यासाठी सांगितल्या की तुम्ही म्हणता सर ओमेगा 3 कमी आहे. मग त्याची जागा कोण भरून काढतंय? त्याची जागा ओमेगा 6 भरून काढतंय आणि ओमेगा 6 ती जागा भरून काढत असल्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम येत आहेत. मग फायदे काय होतील? जर मी माझ्या भोजनामध्ये ओमेगा 6 जर घेतलं तर काय फायदे होतील ते फायदे आपण पाहू. ओमेगा 3 असतंय कुठं? ओमेगा 3 आपल्या प्रत्येक पेशीच्या आवरणामध्ये असते. प्रत्येक पेशी, इच अँड एव्हरी सेल, प्रत्येक पेशीच्या आवरणामध्ये ओमेगा 3 असते. प्रत्येक पेशी कुठं असते मी तुम्हाला लगेच दाखवतो. हे पुढचं तुम्हाला यासाठी सांगितलं का आपण मागचा भाग बऱ्याचदा घेतलाय आणि बरेच जणांना लक्षात म्हणजे येत नव्हतं म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला सांगितलं की नेमकं ओमेगा हे कुठं असतंय? आपल्या प्रत्येक पेशीचं जे सेल मेम्ब्रेन असते, ही पेशी आहे आपली, ह्या प्रत्येक पेशीच्या मेम्ब्रेन, बाहेरचं जे सेल मेम्ब्रेन आहे यामध्ये असते आणि कुठली गोष्ट पेशीमध्ये यावी आणि कुठली गोष्ट पेशीमध्ये येऊ नये हे सेल मेम्ब्रेन ठरवते. आणि हे न्यूक्लियस इथं कंट्रोल सेंटर आहे आणि हे सायटोप्लाझ्मा, हा सायटोप्लाझ्मा काय करतो? या पेशीची सगळं चयापचय हे बघत असतो आणि या प्रत्येक पेशीची ही जी उभी बाजू आहे यामध्ये ओमेगा 3 असते आणि हे जर व्यवस्थित नसेल तर प्रॉब्लेम कुठं कुठं येतात? त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ओमेगा 3 जे आहे आणि 37 ट्रिलियन सेल्स न आपलं शरीर बनलेलं आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की पेशी म्हणजे फक्त त्वचावरच्या पेशी दिसतात. त्वचावरच्या पेशी नाही मित्रांनो. आपल्या प्रत्येक पेशी म्हणजे आपली हृदयाची पेशी असो, आपल्या लिव्हरची पेशी असो, आपल्या लहान आतड्याची पेशी असो, मोठ्या आतड्याची पेशी असो, प्रत्येक पेशी, त्या प्रत्येक पेशीच्या आवरणामध्ये ओमेगा 3 आहे आणि याचं काम आहे की कुठले द्रव घटक, कुठले अन्न घटक या पेशीमध्ये यावे आणि येऊ नये हे बाहेरचं आवरण ठरवतंय आणि त्यामुळं हे जितके चांगलं असेल हे आवरण तितकं आपलं शरीर चांगलं राहील. हे म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमचे मसल्स, लिव्हर, डोळे, हृदय, मस्तिष्क, केस, हाड, त्वचा, रक्त, आपले फुफ्फुस, ह्या प्रत्येक आंतर इंद्रियाला आणि बाह्य घटकाला स्वस्थ ठेवण्याचं काम ओमेगा 3 करते. आणि जर ओमेगा 3 च प्रमाण बिघडलं तर हे सगळ्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या मेटाबॉलिक सिंड्रोम पासून, हार्मोनल असंतुलापासून, मासिक धर्मापासून, ब्लड प्रेशर पासून, त्या प्रत्येक स्थितीमध्ये ओमेगा 3 हे प्रभावित करते. प्रत्येक स्थितीला प्रभावित करते. आणि मग जर आपण प्रश्न येतो की मी जर रेग्युलर ओमेगा 3 जर घेतलं तर माझे काय फायदे होतील? तर पहिला फायदा आहे की तुमचं हृदयाचं स्वास्थ्य चांगलं राहतं. तुमचं हृदय चांगलं राहतं. तुमच्या डॉक्टर साहेब तुम्हाला ओमेगा 3 दाखवतायत, तुमचं हृदय चांगलं राहतं म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, अटॅक येतो. बरेच जण म्हणतात अटॅक येतो. तर अटॅकचे प्रकार कोणी मला सांगू शकेल का? आता डॉक्टर साहेब आपल्यासोबत आहेत, डॉक्टर साहेबांना तर माहित आहे. बाकी
देविदासजी, अटॅक येतो तर अटॅक येतो तर आपण फक्त म्हणतो अटॅक येतो, बरोबर? एक मिनिट अनम्यूट व्हा. अटॅक येतो फक्त आपण एवढं म्हणतो, पण नेमका अटॅक येतो हा तर दोन प्रकारचा अटॅक आहे, माहिती आहे तुम्हाला? म्हणजे आपलं हृदयामध्ये हा तर हृदय अटॅक येतो म्हणजे हृदय बंद पडतं. हृदय दोन कारणाने बंद पडतं, बरोबर आहे? एक तर कसं मला एकदा मिस इंडिया दिसली की एकदा माझं हृदय बंद पडलं होतं, धटकन धटकन होतं आहे की नाही. हृदय हृदय दोनदा बंद पडतं. म्हणजे दोन प्रकारे अटॅक येतो. एक आहे, एकाला म्हणतात कार्डियक अटॅक. कार्डियक अटॅक असतोय. कार्डियक अटॅक तो कसा येतो की हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या त्या धमनीमध्ये ब्लॉकेज तयार होतं आणि हृदयालाच रक्त मिळत नाही, म्हणजे हृदयाला ऑक्सिजन मिळत नाही आणि हृदय बंद पडतं. हा आहे कार्डियक अटॅक, ज्याला आपण म्हणतो कार्डियक अटॅक. आणि दुसरं आहे हार्ट फेल्युअर. दुसरं काय? हार्ट फेल्युअर. कार्डियक अटॅकला पर्याय आहे बायपास. म्हणजे जिथं कार्डियक अटॅक येऊ नये म्हणून काय करतात, ती धमनी दुसरीकडून जोडतात आणि बायपास करतात. कार्डियक अटॅक सगळ्याला माहित आहे. पण दुसरं जे आहे हार्ट फेल्युअर. हार्ट फेल्युअर म्हणजे काय? तुमचं हृदय अचानक काम करता करता शिथिल पडून जातं, कामच करत नाही. हार्ट फेल्युअर आणि कार्डियक अटॅक हे दोन वेगवेगळे आहेत. आपल्याला फक्त जे सगळे सांगतात की आपलं हृदय बंद पडलं, हृदयाची क्रिया बंद पडली, तो कार्डियक अटॅकने बंद पडली. हृदयालाच रक्त मिळालं नाही आणि हृदयाला ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून हृदय बंद पडलं. आणि दुसरं आहे हार्ट फेल्युअर. हार्ट फेल्युअर जे होतं ना, ते कशामुळे होतं की हे नंबर 3 चा पॉइंट, जस जसं वय वाढतंय तस तस आपल्या हृदयाच्या पेशी कमजोर पडायला लागतात, संरचनात्मक कमजोरी येते. ती कमजोरी दूर करण्याचं काम ओमेगा 3 करते. आणि यासाठीचे तुम्हाला खाली रिसर्च पेपर आहेत. आणि कार्डियक इव्हेंट सुद्धा हे काय करतं, कमी करतं. तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये जे ब्लॉकेजेस तयार होते ते ब्लॉकेजेस 35% पर्यंत रिड्यूस करण्याचं काम ओमेगा 3 करते. हे खाली तुम्हाला एकदम बारीक, आता तुमच्याकडे लॅपटॉप मध्ये बघत असताल किंवा तुम्ही मोबाईल मध्ये बघत असाल तर खाली हे कशावरून लिहिले, तर खाली याचं रिसर्च पेपर आहे. दोन काम करते. एक तर तुमच्या हृदय रक्त पातळ ठेवतंय, घट्ट होऊ देत नाही. आणि रक्तवाहिन्यामध्ये जे ब्लॉकेजेस तयार होतात ते ब्लॉकेजेस 35% पर्यंत कमी करण्याचं काम ओमेगा 3 करतंय, पहिलं काम. आणि दुसरं काम, जस जसं वय वाढतंय तस तसं हृदय कमजोर व्हायला लागतंय. ही कमजोरी, संरचनात्मक कमजोरी कमी करण्याचं काम ओमेगा 3 करतंय. हे फार महत्वाचं. आणि दुसरं काम करतंय की एक कार्डियक अटॅक तुम्हाला येऊन गेला असेल तर दुसरा कार्डियक अटॅक येण्याची जोखीम कमी करतंय. हे हे सुद्धा तुम्हाला इथं रिसर्च पेपर इथं तुम्हाला पाहिजे. म्हणजे ओमेगा 3 हृदयासाठी फार महत्वाचं आहे. म्हणजे एक अटॅक येऊन गेला असेल, बरेच जण विचारतात की सर याला तर हृदय रोग आहे, याला आम्ही काय द्यावं? तर ओमेगा 3 त्याच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण कारण काय? कारण की तुमचं अटॅक येण्याचा, दुसरा अटॅक येण्याचा जोखीम कमी होऊन जातो. का? कारण की तुमचं रक्त पातळ होते. आता ज्यांना कोणाला हाय ब्लड प्रेशर असेल त्याला दोन गोळ्या दिल्या असतील. एक गोळी असते बीपी कमी करायची आणि दुसरी असते रक्त पातळ करण्याची, एस्प्रिन, इकोस्प्रिन अशा प्रकारच्या गोळ्या दिल्या असतील, की ज्यानं काय होतं, रक्त पातळ होतंय. ओमेगा 3 तुमचं ऑलरेडीच रक्त पातळ ठेवतंय. त्यामुळे तुम्ही जर ओमेगा 3 चं सेवन रेग्युलर करत असाल तर तुम्हाला त्या गोळ्या आयुष्यात कधीच घ्याव्या लागणार नाही. आणि तुमचं रक्त पातळ झालं, तुमच्या धमन्या कडक नाही झाल्या, तुमच्या रक्तामध्ये कुठं गाठी नाही झाल्या, तर तुमचं ब्लड प्रेशर आपोआपच कमी होतंय आणि ट्रायग्लिसराईडचं लेवल सुद्धा कमी होतंय. म्हणजे आपण ओमेगा 3 परत कोणाला सजेस्ट करू शकतो, ज्यांचा ट्रायग्लिसराईड वाढलेला आहे, ज्यांना बीपी आहे, त्यांनी ओमेगा 3 घ्यायलाच पाहिजे. म्हणजे ज्यांना बीपी आहे किंवा ज्यांना असं वाटतं की मला कधीच बीपी होऊ नये, त्यांनी ओमेगा 3 घ्यायचं. ज्यांना ट्रायग्लिसराईड लेवल वाढलेली आहे
किंवा ज्यांना वाटतंय की आयुष्यात माझी ट्रायग्लिसराईड लेवल कधी वाढू नये, त्यांनी ओमेगा 3 घ्यायचं, बिलकुल घ्यायचं आणि रेग्युलर घ्यायचंय. ट्रायग्लिसराईडची लेवल तुमची, आणि ट्रायग्लिसराईड, ब्लड प्रेशर हेच तर पुढे कारण आहेत अटॅक येण्याचे. डायबिटीज, ज्यांना कुणाला डायबिटीज असल त्यांना, डायबिटीज हा आजार आहे इन्शुलिन रेजिस्टन्सचा. तर इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करण्याचं काम ओमेगा 3 करते. त्याच्या संवेदनशीलतेवर, त्याच्यावर प्रभाव करून तुमचा डायबिटीज कंट्रोल करण्याचं काम ओमेगा 3 होते. आणि डायबिटीज, हृदयरोग, हाय बीपी हे सगळे एकच फॅमिली मेंबर आहेत, आहे की नाही? म्हणजे ज्याला कुणाला यापैकी कुठलाही एखादा आजार झाला असेल तर समजायचं आपण त्यांच्या घरामध्ये मूळ पत्रिका दिली. मूळ पत्रिकेचा अर्थ काय असतो? एकट्यानं येऊ नका, सगळेजण या, पुढं परिवार, कुटुंब, आपल्या भाषेमध्ये मूळ पत्रिका म्हणतात. आमच्या मराठवाड्यामध्ये म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही, परंतु मूळ पत्रिका आली याचा अर्थ एकट्यानं मोटरसायकलवर लग्नाला जायचं नाही, कार काढायची, सगळ्या परिवाराला टाकायचं, घेऊन यायचं. तसं हे जे आहेत ना, याच्यापैकी कुणालाही तुम्ही पत्रिका दिली तर ती मूळ पत्रिका होते. आणि ते सगळेच येतात, एकानंतर एक सगळेच आले असतात. ह्या सगळ्यांना थांबवण्याचं काम ओमेगा 3 करतो. थायरॉइड, आंतरिक सूजन, तुमच्या शरीरामध्ये आंतरिक सूज होते थायरॉइड. ओमेगा 3 इथे सुद्धा फार महत्वपूर्ण आहे. ऍक्च्युअल तुम्ही दीर्घकाळ तणावग्रसित राहिले, दीर्घकाळ चुकीचा आहार घेतलाय, दीर्घकाळ तुमचं हार्मोनल असंतुलन, तुमच्या मानसिक जे आहे वेलबिंग नाही तुमची, त्याच्यामुळे थायरॉइड झालाय. यामध्ये सुद्धा ओमेगा 3 तुमच्या काम. मायग्रेन वाल्या व्यक्तीला सुद्धा ओमेगा 3 काम करते. मायग्रेन तुम्ही जर संदीपजीनं काढले त्यामध्ये पहा बरं, मायग्रेन मध्ये सांगितलं आहे का तर आपल्या पुस्तकामध्ये, मायग्रेन पेज नंबर 165. यस, पोषक तत्व. पोषक तत्व में सांगितले ना, सिर्फ माइग्रेन के लिए लेकिन पूरे स्वास्थ्य के लिए अत्यंत आवश्यक आहे. मायग्रेन खूप जण परेशान असतात आणि ते म्हणतात बस डोकं इतकं असं दुखतंय की विचारता सोय नाही. तर तुम्ही इथं मायग्रेन साठी सुद्धा, आणि मायग्रेनवर गामा ओरिजिनॉल तुम्ही देत असाल, तुम्ही जर गामा ओरिजिनॉल मायग्रेनवर देत असाल, सोबत व्यायाम सांगत असताल, या सीड्स मधले या पुस्तकातून जर तुम्ही व्यायाम सांगत असताल तर तुम्ही ओमेगा 3 जरूर द्या. कारण की ओमेगा 3 डिसाइड करेल की ते घटक आत जातील का नाही, तुम्ही जे पोषक घटक सोबत देत आहात त्यांची एंट्री होईल का नाही, हे ओमेगा 3 डिसाइड करते. त्यामुळं मायग्रेन वर ओमेगा 3 तुम्ही त्यावेळेस द्यायला पाहिजे. आणि श्वसन प्रणाली, म्हणजे तुम्हाला अस्थमा जर असेल, श्वसन प्रणाली ही म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये विविध कार्यप्रणाली काम करतात त्यातली अत्यंत महत्वाची प्रणाली आहे श्वसन प्रणाली. यानं काय होतं की आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन मिळवण्याचं काम करतात रेस्पिरेटरी सिस्टीम. आणि रेस्पिरेटरी सिस्टीम जर 2 मिनिटापेक्षा जास्त बंद जर पडली तर मग पावणे रावळे गोळा व्हायला लागतात. मग 2 मिनिटापेक्षा जास्त रेस्पिरेटरी सिस्टीम बंद करताच येत नाही. आणि जर ती बंद पडली तर आता शासन सगळ्याला शिकवायला लागलंय की काय द्यायचं त्याला, छातीवर दाबून त्याचे सुरू करायचे, रेस्पिरेटरी सिस्टीम सुरू करायची, त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यायचा. आणि या रेस्पिरेटरी सिस्टीमवर आपण लक्ष देत नाहीत. रेस्पिरेटरी सिस्टीम चांगली ठेवण्यासाठी सगळ्यात चांगले की प्राणायाम करा, अगोदर भस्त्रिका करा. भस्त्रिका केल्याने काय होतंय की तुमचं पूर्ण फुफ्फुसापासून तर तुमच्या नाकपुड्यापर्यंत सगळे अडथळे दूर होतात. प्राणायाम करताना सुद्धा त्याचे टप्पे आहेत. कुणी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला असेल त्याला माहित असेल की आधी भस्त्रिका करतात, 20-20 चे स्ट्रोक करतात. त्यांना काय होतं की आपले सगळे अडथळे दूर होतात. आणि नंतर प्राणायाम करायचा, म्हणजे ऑक्सिजन चांगल्या प्रकारे मिळतो. आपल्याकडं माणूस उठला की बेडवरच मांडी घालतो आणि लगेच, है की नाही, उजव्या नाकपुडीला अंगठा लावतो आणि लगेच सुरू होतो आपण प्राणायाम करणं सुरू. त्यानं कदाचित थोडा फायदा होईल, परंतु तुम्ही पद्धतशीर केला
ज्या प्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे केला तर पूर्ण फायदा होईल. भस्त्रिका केल्यानंतर तुमचं सगळं रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे ती तुमची मोकळी होते आणि नंतर ऑक्सिजन मिळतो. आणि हे सगळं ऑक्सिजन तुमचा जातो फुफ्फुसामध्ये. फुफ्फुस अतिशय नाजूक पार्ट, अतिशय नाजूक पार्ट. आणि त्यामुळं इथं काम करतो ओमेगा 3. तुमच्या जी श्वसन नलिका आहे त्याला, त्यामधल्या काही घटकाला अतिसक्रियता कमी करून तुम्हाला श्वासोश्वास घेण्यासाठी सोपं करते. अतिसक्रियता म्हणजे बरेच जण वरवरचा श्वास घेतात. तुम्ही पाहिलं असेल. पूर्ण श्वास आत जात नाही. वरवरचा श्वास घेतात. आणि आपले Recording in progress. खालचे फुफ्फुस असतात. फुफ्फुसाचा जो पार्ट आहे, एक मिनिट, हा जो पार्ट आहे ना, हा खालचा पार्ट कधी कामीच येत नाही. म्हणून हा खालचा पार्ट डॅमेज व्हायला लागतो. वरती वरती श्वास घेतात म्हणून 30% 40%च फुफ्फुस काम करत राहतात. आणि खालचे फुफ्फुसापर्यंत कधी ऑक्सिजनच जात नाही. बरेच वर्ष तिथपर्यंत ऑक्सिजन जात नाही. म्हणून तो पार्ट निकामी व्हायला लागतो. म्हणून दीर्घ श्वसन घ्या. प्राणायाम करायला यामुळे सांगतात की दीर्घ श्वसन घ्या, दीर्घ श्वसन घ्या. यस यस. इथं कोण बिलकुल बिलकुल ओमेगा 3 म्हणजे DHA आणि EPA आहेच. त्यापैकी DHA मेंदूचे बबलू. ओके ओके ओके. बिलकुल बिलकुल बिलकुल. छान सांगितलं त्यांनी माहिती. तर ही, त्यामुळं तुम्ही फुफ्फुस पूर्ण तुमचे कार्यरत राहण्यासाठी, त्याची अतिसक्रियता कमी करण्यासाठी तुम्ही ओमेगा 3 घ्या. कुणी आहे का इथं त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला आहे? इथं हात ठेवून 20चा स्ट्रोक, इथं हात ठेवून 20चा स्ट्रोक, पाठीमागे हात ठेवून 20चा स्ट्रोक. ते यासाठी करायला लागतात की त्या हाताची दिशा बदलल्याने. गोपालजीने केलाय का? गोपालजी कधी केला होता? सर 1 महिना झाला सर मला. बरं. तर कितीदा करायला होते? 20-20चे स्ट्रोक घ्यायला होतात ना ते? हो 20-20चे. एकदा हात पाठीमागे ठेवून, हा दुसऱ्यांदा बगलेत ठेवून आणि तिसऱ्यांदा कमरेवर ठेवून. बरोबर आहे? तर हे 3 जागेवर का हात ठेवायला होता की प्रत्येक वेळेस आपल्या हाताची पोझिशन बदलल्यानंतर आपल्या फुफ्फुसाची सक्रियता वेगवेगळ्या ठिकाणून होत असते. म्हणजे कधी वरचे फुफ्फुस काम करतील, म्हणजे फुफ्फुसाचा वरचा भाग काम करेल. नंतर हाताची पोझिशन बघडलं की मधला भाग काम करत आणि नंतर खाली ठेवलं की खालचा भाग काम करत. म्हणून ते सांगितलेलं आहे. म्हणजे इतकं बारीक ते सांगत आहेत. ते फक्त आपल्याला सांगतात की हाताची पोझिशन कुठे ठेवायची. तर इथं अस्थमा पीडित लोकांसाठी जिथं ऑक्सिजन जाईल, परंतु त्यासाठी तुमच्या त्या प्रत्येक सेल या त्यांची जी कॅपॅसिटी आहे ती चांगली पाहिजे. ती चांगलं ठेवण्याचं काम ओमेगा 3 करेल. तुम्हाला ऑक्सिजन तिथपर्यंत डेफिनेटली पोहोचल. आणि आता कमेंट मध्ये ज्यांनी सांगितलंय की तुमची मस्तिष्कची कार्यक्षमता चांगली होईल. का चांगली होईल? तुम्ही जर कमेंट बॉक्स मध्ये जर पाहिलं तर इथं कोण आहेत आहे? हा, रामचंद्र इंगळे साहेब. इंगळे साहेबांनी बिलकुल सांगितलं की ओमेगा 3 मध्ये DHA पण आहे आणि EPA पण आहे. तर DHA तुमच्या ब्रेन कडे जाईल आणि तुमच्या ब्रेनची कार्यक्षमता चांगली ठेवील. EPA बाकीचे कामं करेल. त्यामुळं तुम्हाला वाटत असेल की माझं डोकं हे चांगलं चलत राहावं, म्हणजे माझ्या स्मरणशक्ती चांगली राहावी. आपल्याकडे एक म्हण आहे, साठी बुद्धी नाठी. बरोबर आहे? असं का म्हटलेलं सर? साठी बुद्धी नाठी म्हणजे तुमचं वय 60 व्हायला लागलं की तुमचं जे आहे विस्मरण व्हायला लागतं. तुम्हाला गोष्टी नीटशा आठवत नाहीत, नावं आठवत नाहीत. परंतु तुम्ही जर ओमेगा 3 घेत जर राहिले तर तुमच्या मेंदूची कार्यक्षमता चांगली राहील. आपल्याकडे 75 वर्षाचे तरुण येतात डॉक्टर साहेब, आहे का नाही? जे की 75 वर्षाचे आहे तर नवीन बिझनेस सुरू केलाय त्यांनी. आणि त्यामुळं तुमच्या वयानुसार तुमचं जे विस्मरण होणार आहे, तुम्हाला जे अल्झायमर सारखे पुढचे दीर्घकालीन आजार होणार आहेत, अल्झायमर सारखे, हे आजार सुद्धा दूर ठेवण्याचं काम तुमचा ओमेगा 3 करते. सोबत तुम्हाला व्यायाम प्राणायाम करणं अतिशय आवश्यक आहे. मेंदू मध्ये व्यवस्थित ऑक्सिजन जर पोहोचला, रक्त जर पोहोचलं तर तुम्हाला कधीच स्ट्रोक येणार नाही. म्हणून बरेच जण म्हणतात त्याला अचानक स्ट्रोक आला. दीर्घकालीन तुमच्या जीवनशैलीचा परिणाम आहे.
ज्यावेळेस डॉक्टर तुम्हाला कुठलंच कारण सांगू शकत नाही, तर त्याचं एकच कारण असतं की तुमची लाईफस्टाईल जी आहे, दीर्घकालीन जीवनशैली आहे, ही तुमची त्याला कारणीभूत आहे. आणि ओमेगा 3 तुमचं स्ट्रोकची जोखीम कमी करते. स्ट्रोक म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये कुठंतरी ऑक्सिजन मिळत नाही, कुठंतरी रक्त साठतंय आणि तुम्हाला स्ट्रोक येतो. तर तो स्ट्रोक दूर करण्याचं काम करतंय. आंतरिक सूजन, आर्थरायटिस सारखे जे आजार होतात, आंतरिक सूज जिथं कुठं निर्माण झाली, तर ही सूज कमी करण्याचं काम ओमेगा 3 करते, ज्याला इन्फ्लेमेशन म्हणतात. आणि इन्फ्लेमेशन साठी मार्केटमध्ये काय देते मला माहित नाही, रामचंद्र इंगळे साहेबाला माहित असेल. इन्फ्लेमेशन साठी सध्या काय देतात मार्केटमध्ये? ते त्याला नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज म्हणतात, एनसेड्स, ज्याच्यामुळं पेन आणि इन्फ्लेमेशन कमी होतं. पण आंतरिक सूज कमी करण्यासाठी तसं कुठलं औषध नाहीये. परंतु जे एक्सटर्नल बॉडीमध्ये जे इन्फ्लेमेशन होतं त्याच्यासाठी ते वोवेरॉन, डायक्लोफिनॅक, झेरोडॉल अशा गोळ्या देतात डॉक्टर, ज्याच्यामुळं सूज कमी होते. बिलकुल पहा, या गोळ्या तुम्हाला देतात, त्या गोळ्या शोधल्या की ऍसिडिटीची गोळी सुद्धा देत असतील. बिलकुल द्यावीच लागते. तुमची तुमची सूज कमी करायची, पण तुमची ऍसिडिटी वाढेल 100%, बरोबर आहे. आणि दुसरं मला त्याच्यात असं ऍड करायचंय की ज्या लोकांना संधिवाताचा किंवा ह्याचा त्रास आहे, कुठल्याही प्रकारचा आर्थरायटिक पेन आहे, त्या लोकांचं तर लिव्हर आणि किडनी या गोळ्या लॉंग टर्म ट्रीटमेंट घेऊन 100% डॅमेज होतात. त्यामुळं त्याचा वापर खूप दीर्घ काळासाठी टाळावा, दीर्घकाळ गोळ्या गोळ्या घेण्याचा. परंतु किडनी आणि हार्ट डिसीज साठी, ब्लड प्रेशर साठी जे औषधं असतात, डॉक्टर सांगतात की मरेपर्यंत घ्यावे लागतील. म्हणजे त्यांचं सांगणं हे असतं की ह्या गोळ्या तुम्ही मरणारच आहेत. दुसऱ्या भाषेमध्ये ते काय म्हणतात की कॉन्फिडेंटली की तुम्हाला मरेपर्यंत ही औषधं घ्यावी लागतील. त्यांना माहिती आहे या औषधात तुम्ही लवकरच जाणार. बरोबर. जाणार आहात. तर हे रामचंद्रजी मागच्या 30 वर्षापासून जे आहेत, हे फार्मामध्ये काम करणारे व्यक्ती आहेत. मागच्या 30-35 वर्षापासून ते फार्मामध्ये काम करतात, म्हणून त्यांना फार्माच्या सगळ्या औषधी माहित आहेत, सगळ्या. तर हे जे आपण घेतोय, तर या आंतरिक सूजनसाठी ज्या गोळ्या घेतोय, तर त्यांनी तुम्हाला फार तुमच्या किडनीवर आणि लिव्हरवर या दोन्हीवर सुद्धा दुष्प्रभाव होत असतो. आणि तो दुष्प्रभाव जर आपल्याला थांबवायचा जर असेल, तर डेफिनेटली आपल्याला अगोदरपासून दीर्घकाळ ओमेगा 3 घ्यावं लागेल. आणि जे भोजनातून सुद्धा घेऊ शकतो आपण. ऍक्च्युअल भोजनातून आपल्याला मिळत नाही, म्हणून आपल्याला सप्लिमेंट घ्यायचंय. आणि जे आता ते डिप्रेशन, चिंता, मूड स्विंग यामध्ये सुद्धा ओमेगा 3 काम करतंय. आणि म्हणजे जे आहे ना, बरेच जण डिप्रेशन, चिंता कशामुळे स्वतःच चुकीचा विचार करतात, म्हणून डिप्रेशन आणि चिंता येतोय. म्हणून आपण इमोशनल वेलबिंग साठी म्हणतो, तुम्ही इमोशनल वेलबिंग राहा, तुम्ही इमोशनली चांगले राहा. एक जण डॉक्टरकडे जातो, इंग्रज साहेब, एक जण डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो, डॉक्टर साहेब मला फार वेगळे स्वप्न पडालेत हो, मला यावर काहीतरी औषध द्या. मग डॉक्टर विचारतात, बाबा काय स्वप्न पडलेत? म्हणे माझ्या स्वप्नामध्ये माकडे येतात आणि क्रिकेट खेळतात. माझ्या स्वप्नात माकडे येतात आणि क्रिकेट खेळतात. मग डॉक्टर त्याच्याशी बोलतोय, बरेच काउन्सिलिंग करतोय, नंतर गोळ्या लिहून देतात, बाबा ह्या गोळ्या रात्री घ्या, तुमच्या स्वप्नात माकडे येणार नाहीत, तुम्हाला ते स्वप्न पडणार नाहीत. मग तो गोळ्या घेतो आणि म्हणतो, डॉक्टर साहेब उद्यापासून मी काय करतो, गोळ्या घ्यायला सुरुवात करतो. ते म्हणे आजपासून सुरुवात करा ना, आजपासून काय प्रॉब्लेम आहे गोळ्या घ्यायला? नाही म्हणे, त्या माकडाच्या जे आहे ना, ते क्रिकेट खेळतात ना, आज त्यांचा फायनल आहे, फायनल बघूनच घेतो. म्हणजे हे स्वतःचे विचार आज उद्यापासून घेतो, आजचा फायनल पाहून घेतो त्यांचा. हे काय येतं, हे डिप्रेशन, चिंता, तणाव हे स्वतः निर्माण करतात. हे काय निर्माण करतात, तर हे ह्याच्यासाठी तुमची संगत, तुम्ही काय वाचतात, काय बघतात. म्हणून आपण स्लीप नंतर इमोशनल वेलबिंग ठेवलंय, एक्सरसाइज त्याच्यानंतर ठेवली. ओमेगा 3 तुमच्या मूडवर सकारात्मक परिणाम करतात. आणि असं ते कधीच माहित नाही मला माकडाची फायनल पाहू द्या असं म्हणणार नाही, त्याची इमोशनल वेलबिंग चाललंय ठेवण्याचं. आणि आता आमच्या महिला मंडळ, स्थायी मंडळीसाठी, तुम्हाला जे वाटतंय ना की माझी स्किन चांगली राहावी, एकदम छान चमकदार राहावी, तर हे बाहेरूनचे उपाय दीर्घकाळ काम करणारच नाही. तुमचं गोल्डन फेशियल 8 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या मूळ रूपामध्ये आणून पोहोचवणार आहे. हे गोल्डन फेशियल 8 दिवसापेक्षा जास्त तुमच्यावर काम करणार नाही. त्या
त्या पार्लरचं नाव ऐश्वर्या ब्युटी पार्लर असू द्या नाहीतर दुसरं काही असू द्या, ते काम करणार नाही. तुम्हाला त्याला आतूनच त्या प्रत्येक स्किनला चांगलं करावं लागेल. आणि ओमेगा 3 हे तुमची प्रत्येक स्किन सेल चांगली करते, चमकदार, लवचिक. जे तुम्हाला वाटतं की मी पुन्हा पुन्हा जे बाहेर गेलं की मी सनस्क्रीन लावते, घरात आलं की ते धुवून काढून लगेच त्यावर लावते, मला तर हे जे आहे ना, यानं तुमच्या स्किनचं स्वास्थ्य चांगलं राहणार नाही. तुम्हाला पोषक घटक व्यवस्थित घ्यावे लागतील आणि प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन नियमित पोहोचवला गेला पाहिजे. तर हे तुमची स्किन आणि केस, तुमची स्किन आणि केसासाठी ओमेगा 3 इम्पॉर्टंट आहे. रक्त संचार बेहतर होतो पाहिजे, रक्त पोहोचलं गेलं पाहिजे, ऑक्सिजन पोहोचला गेला पाहिजे, तोपर्यंत तुमचे केस चांगले होणार नाही. आणि ओमेगा 3 इथं तुमची मदत करेल. अगोदरच्या सगळ्या गोष्टी मी असं समजा की पुरुषांसाठी सांगितल्यात, कारण हृदयरोग महिलांना कमी असतात. हृदय म्हणजे तुम्ही तुमच्या शहरामध्ये पहा, हार्ट डिसीज न किती पुरुष वारलेत आणि महिला किती वारल्या. महिलाचं प्रमाण तुम्हाला 2-3% दिसल, पुरुषांना तो जास्त आहे. आता इथं तुम्हाला महिलांना ज्यांच्यावर ज्याचं जास्त फोकस असतो आणि फार मोठं मार्केट तयार केलंय कॉस्मेटिक्सचं. फार मोठं म्हणजे काही दिवसानंतर ते चांगल्या चांगल्या मार्केटला टक्कर देणार आहे. चांगले चांगले जे सेक्टर आहेत ते मागे पडतील आणि कॉस्मेटिक्सचं सेक्टर पुढे जाईल जगभरामध्ये. केवळ भारतातच नाही बोलत. तर इथं तुम्हाला ओमेगा 3 मदत करेल. जोपर्यंत तुम्ही आंतरिक तुमचं डाएट पूर्ण करणार नाही तोपर्यंत तुमचे हे जे आहेत ना, यावर किती ऍड आहेत. मी तुम्हाला 4-5 पीपीटी दाखवतो पहा. 13 नंबरची, 14 नंबरची आणि यामध्ये यावर किती ऍड येतात. म्हणजे वर्तमानपत्र असो, फ्लेक्स असो, टीव्ही असो, तुमच्या फेसबुकवर असो, इंस्टाग्रामवर असो, या सगळ्या ऍड आहेत. तर तुम्हाला कोंडा होत असेल, तुम्ही जर जास्त शॅम्पू वापरला तर तुमची आणखीन त्वचा वृक्ष होईल. तर हे तयारच होऊ नये कोंडा, यासाठी तुम्ही ओमेगा 3 घ्यायला पाहिजे. आणि तुमचे हार्मोन्स, ज्यानं तुमचं सगळं यौन स्वास्थ्य आहे, हे हार्मोन्स चांगले ठेवण्याचं काम ओमेगा 3 करतंय. हार्मोन्स वर डिपेंड आहे. आणि हार्मोन्स आपण जो आहार घेत आहोत, या आहारामुळं आणि तणावामुळं यौन स्वास्थ्य बिघडलेलं आहे मॅक्झिमम लोकांचं. तर तुम्ही त्यांना सीड्स फॉर्म्युला सांगा, सोबत त्यांना PVMFOA पूर्ण द्या, प्रोटीन द्या, विटॅमिन मिनरल्स द्या, ओमेगा 3 द्या आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा द्या. तेव्हा त्यांचं जे आहे, इथं तुम्हाला सूज कमी करण्यासाठी नायट्रिक ऍसिड वाढायला, ऑक्साईड वाढायला पाहिजे, जे वाढत नाही. तणाव कमी होतो आणि त्यामुळं दोघांचंही, पुरुष आणि महिला दोघांचंही हार्मोन संतुलन करण्याचं काम ओमेगा 3 करते. पुरुषांमध्ये स्पर्म काउंट, स्पर्म मोबिलिटी आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, जिथं तुम्हाला रक्त पोहोचायला पाहिजे, ज्यानं ताठरता वाढते, तर ते होत नाही. ओमेगा 3 द्या तर काय होईल, रक्तप्रवाह गतिशील होईल आणि तुमचे जे आहे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनची कार्यक्षमता वाढेल. आणि महिलांचं सुद्धा जे ओहम असतो, त्या ओहमची क्वालिटी वाढण्यामध्ये मदत होते. आणि त्यामुळं तुमचं जे आहे गर्भवती राहणं, यासाठी सुद्धा यामध्ये मदत होते. मेटा अनालिसिस मध्ये लक्षात आलेलं आहे. कारण की रक्त परिसंचलन चांगलं होतंय. हे सगळे ओमेगा 3 चे फायदे आहेत. तुमचे हाडं ठिसूळ होणं, ऑस्टिओस्पोरोसिस म्हणजे हाडाची घनता कमी होणं, हाडे ठिसूळ होणं, आणि यासाठी ओमेगा 3 काम करते. तुमचे तुम्हाला जर वाटत असेल न्यूट्रिचार्ज बीजे मला घ्यावा लागू नये, तर लवकर ओमेगा 3 सुरू करा. तर न्यूट्रिचार्ज बीजे तुम्हाला उशिरा घ्यावा लागेल किंवा न्यूट्रिचार्ज बीजे घेण्याची गरज पडणार नाही. कारण की तुमची कार्टिलेज, तुमचं जॉईंट फ्लुइड, तुमची हाडं, या सगळ्यासाठी ओमेगा 3 चांगल्या प्रकारे काम करते. तुम्हाला जर युरिक ऍसिड वाढत असेल, गठिया, युरिक ऍसिड वाढल्यानं जे सांधे दुखतात ना, हे सांधे दुखी कमी करण्याचं काम ओमेगा 3 करते.
बऱ्याच जणांना वाटतं की युरिक ऍसिड वाढलं काय द्यावं. युरिक ऍसिड वाढला असेल तर त्याला अल्कलाईन वॉटर घरीच बनवायचं. अल्कलाईन वॉटर घरीच बनवायचं आणि सोबत ओमेगा 3 द्यायचं. अल्कलाईन वॉटर काचेच्या बरणीमध्ये पाणी घ्यायचं, काकडी कापून टाकायची, कोथिंबीर कापून टाकायची, थोडासा पुदिना कापून टाकायचा, ते 1 तास ठेवायचं आणि जे पाणी तयार होते त्याला अल्कलाईन वॉटर म्हणतात. घरच्या घरी आपण घेऊ शकतो. ज्या कुणाचं युरिक ऍसिड वाढत असेल आणि सांध्यामध्ये प्रॉब्लेम असेल अशा व्यक्तीनं अल्कलाईन वॉटर घेण्याचा सल्ला दिला जातो, जे आपण घरी बनवू शकतो. आणि घरी बनलेलं अल्कलाईन वॉटर घ्या. तुम्हाला थायरॉइड असं किंवा मग सांधेदुखीचा त्रास असेल यामध्ये ते चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत करतात. फॅट कमी करण्यासाठी, फॅटी लिव्हर कमी करण्यासाठी ओमेगा 3 चांगल्या प्रकारे काम. फॅटी लिव्हर साठी सुद्धा ओमेगा 3. व्यायाम केल्यानंतर थकावट येते. हे थकावट हा म्हणजे ते तर शॅम्पू मध्ये सुद्धा म्हणतात व्हिटॅमिन ई आहे. आता ते व्हिटॅमिन ई कसं ऍब्झॉर्ब होईल मला काही लक्ष येत नाही शॅम्पू मध्ये टाकल्यानंतर. कारण की डोक्यावर शॅम्पू 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ राहत नाही. आपण शॅम्पू टाकला, केस धुतो, शॉवर सुरू करतो किंवा पाणी घेतो आणि धुवून काढतो. इतक्या कमी वेळामध्ये जर ऍब्झॉर्ब कसं होईल व्हिटॅमिन ई, मला तो कमाल पडते. अहो गुरुजीनं मारू मारू सांगितलं तर ते व्हिटॅमिन ई माहितच गेलं नाही. ते नुसतं डोक्यावर पडून आत कसं जाईल मला काही कळत नाही. मग आमच्या ते सांगतात व्हिटॅमिन ई आणि परत ते लांबे लांबे केस दाखवतात त्या मॉडेलचे आणि त्यातून व्हिटॅमिन ई आत चाललंय. तुम्ही टीव्हीवरची ऍड पहा. आणि मला कसं काय मला तर विज्ञानात हे शिकवलं की ऍब्झॉर्प्शन पोटातून होतंय. आता हे केसातून कसं काय ऍब्झॉर्ब करायला लागले, त्यांचं कुठलं सायन्स आहे हे काही कळत नाही. आणि लोकांना ते खरं पण वाटतंय. ते पण वाटतंय की केसातून व्हिटॅमिन ई ऍब्झॉर्ब करायला लागले. अहो पोटातून लवकर ऍब्झॉर्ब होईना. आणि केसातून कसं काय ऍब्झॉर्ब होईल. आणि ते दाखवतात सुद्धा पहा व्हिटॅमिन ई लिहिलेलं आणि ते लगेच केसातून आत चाललंय. नाही होत मित्रांनो. आणि आपण जर एक्सरसाइज करत असू तर आपण व्हिटॅमिन ई घ्यायला पाहिजे. यानं काय होतं की आपल्या व्यायामावर सकारात्मक प्रभाव होतो, आपला थकावट कमी होते आणि व्यायामानंतर आपल्या शरीराला जी भरपाई लागत असते, व्यायाम केल्यानंतर पोषक घटक मिळणं अतिशय आवश्यक असते. ते मिळण्यासाठी तुम्ही व्यायामानंतर काय घेतलं पाहिजे. हा आणि परंतु काय झालं की व्यायामानंतर सप्लिमेंट घेतले पाहिजे म्हणून मुलं ते काळे डबे घ्यायला लागले. ते सुद्धा त्याने काय त्यामध्ये सगळे स्टेरॉइड आहेत. स्टेरॉइड आहे, बॉडी फुगलेली दिसायली, परंतु आंतरिक सूज इतकी वाढायला लागली की ते त्यांच्यावर त्याचा दुष्प्रभाव व्हायला लागला. त्यामुळं व्यायामानंतर तुम्ही दीर्घकाळ रिकव्हरीसाठी आपली जी क्षती होती, जे मसल्स तुटतात त्यासाठी आपण व्हिटॅमिन ई घ्यायला पाहिजे. तुम्हाला जर जखमा होत असतील, लागत असेल तर लवकर भरतात. बिलकुल. कारण की प्रत्येक पेशी चांगली होते आणि बॉडी बनवायची असेल तर ओमेगा 3 घ्या. त्या काळ्या डब्यातले घेऊ नका. तुमचे न्यूरॉन्स जे आहे नर्वस सिस्टीम, न्यूरॉन्स म्हणजे आपल्या मेंदूमध्ये राहणार आहे आणि बाहेरची जी नर्वस सिस्टीम आहे ही नर्वस सिस्टीम चांगली ठेवण्याचं काम ओमेगा 3 करतंय आणि सगळे फायदे ओमेगा 3 मुळे होतात. आणि ओमेगा 3 असते माशामध्ये, माशामध्ये असते किंवा फिश ऑइल मध्ये असते. पण आता फिश ऑइल किंवा मासे खायची गरज नाही. आपण मासे ज्यातून ओमेगा 3 मिळवतात त्या समुद्री शैवाल त्यातून आपण ओमेगा 3 बाजूला काढून कॅरागिनांच्या बाहेरील आवरणामध्ये ओमेगा 3 आपण देत आहोत. नाहीतर बाकीचे लोक जे देत आहेत, हे जे बाकीचे लोक देत आहेत ना ओमेगा 3 हे बाहेर ठेवता येत नाही. कारण की बाहेर ओमेगा 3 ठेवलं आणि त्याला उष्णता लागली की आपल्या सगळ्याचं ते शक्य नाही खाणं. ओमेगा 3 बाहेरचा बाहेर, त्यामुळे त्यांना पॅकेज मध्ये द्यावं लागतं. हे पहा, बऱ्याच जण असं वाटतं की ओमेगा 3 यामध्ये सुद्धा आहे. कशामध्ये? जवसामध्ये. 100 ग्रॅम फ्लेक्सीड मध्ये 22 ग्रॅम ओमेगा 3 असते. एका चमच्यामध्ये 1.6 ग्रॅम ओमेगा 3 असते. बरोबर आहे? म्हणून तुम्हाला
250 मिलीग्रॅम ओमेगा 3 काढण्यासाठी जवळपास 1.2 किलोग्रॅम फ्लेक्सीड खावं लागेल. गरम केले, तुम्ही जवस गरम केलं की त्यातून जितकं काही ओमेगा 3 असतं ते निघून जात आहे. हे लक्षात ठेवा. बरेच जण म्हणा आम्ही खातो बाबा जवस खातो, परंतु गरम खाऊ नका. गरम केलं की त्यातलं ओमेगा 3 निघून जाते, उलट त्यामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात. त्यामुळे ते खाऊच नका. त्यामुळे सगळ्यात चांगलं आहे ओमेगा 3 बाहेरून घेणं. न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा घेणं. हे पेटेंटेड टेक्नॉलॉजीनं बनवलेलं आहे. कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजीनं बनवलेलं आहे. साबूत जे आहे खाऊ नका. काय जे आपण खातोत ना जवस, तर हे पोटामध्ये चिटकू शकतंय. त्यामुळे डायरेक्ट साबूत खाऊ नका. चावून चावून खा. खात असताल तर बारीक करून खा. 32 वेळा चावा. त्याचं जे बाहेरील आवरण असतंय, कारण की मधामध्ये ओमेगा 3 ला काय म्हणते सुरक्षित ठेवण्यासाठी त्या बीजाचं बाहेरील आवरण एकदम कडक असतंय. तीळ आणि जवसामध्ये तुला फरक लक्षात आला असेल. तिळाचं बाहेरील आवरण एकदम पातळ असतंय आणि जवसाचं एकदम कठीण असतंय. ज्यांनी जवस तोंडात घेऊन पाहिलाय आणि त्याला चगळून पाहिलं की अरे कसं आहे, थोडं सूक्ष्मतेने निरीक्षण केलंय. आपण तर सूक्ष्मतेने निरीक्षण करतच नाही. आपण पटकन खायचा प्रयत्न करतो कुठलीही गोष्ट. आपल्या मागे इतकी घाई असते, इतके काम असतात. तुम्हाला ते प्रयोग करून पाहिला असेल की तुम्ही एक जर बदाम, एक काजू घेतला, तो तोंडात ठेवला, तो चघळला, त्याचं सगळं केलं तर एका काजू मध्ये पोट भरते. ते 20 मिनिट ठेवायला लावतात. ते प्रयोग करून दाखवतात. तुमच्या तोंडामध्ये एक काजू किंवा एक बदाम 20 मिनिट ठेवतात आणि ते सांगतात तशा सूचना पाळायच्या आपण. 20 मिनिटात आपलं पोट भरून जातं एका काजूनं एका बदामनं. कारण की आपण सूक्ष्मतेने त्याच्याकडे बघतो. आपण फार गडबड करतो आणि त्यामुळे प्रॉब्लेम यायला लागतात. चिकट जिभेला चिटकतंय. तुम्ही जर चांगलं चावलं तर तुमच्या दाढाला सुद्धा चिटकतंय. त्यामुळे फ्लेक्सीड जास्त खाऊ नका. खात असताल तर चांगले चावून खा. बारीक चावून खा. लहान मुलाला देत असताल काळजीपोटी तर चांगलं चावून खायला सांगा फ्लेक्सीड. त्यामुळं सगळ्यात चांगलं आहे की आपण ओमेगा 3 न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा 3 घेतलेलं एकदम चांगलं. 250 मिलीग्रॅम ओमेगा 3 प्रत्येक कॅप्सूल मध्ये आहे आणि कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजीने बनवलेला आहे. एक लक्षात ठेवा. आणि ओमेगा 6 आणि ओमेगा 3 चा आदर्श अनुपात 1:1. आता आपण ठेवलाय 0.2:1. कारण की बाकीचा ओमेगा 6 आपल्याला बाहेरून मिळणारच आहे. आपल्या व्हेज ओमेगा मध्ये हा जो प्रमाण आहे, ज्यातून आपण मीटिंगची सुरुवात केली होती की किती पाहिजे, आपण एकदम 0.2:1 म्हणजे ओमेगा 3 आपण जास्त ठेवला आहे. म्हणून रोज एक कॅप्सूल आपण भोजनानंतर घेऊ शकतो. 12 वर्षापासून पुढचे सगळे मुलं मुली सिनियर सिटीजन हे आपण जेवणानंतर ब्रेकफास्ट नंतर हे घ्यायला पाहिजे. दीर्घ काळ घ्यायला पाहिजे. सिनियर सिटीजन तुमच्या घरी असतील तर त्यांना जरूर खाऊ घाला. त्यांना विस्मरण, अल्झायमर हे जे आजार आहेत यापासून सुद्धा ते दूर राहतील आणि हृदयासाठी अतिशय उपयुक्त आहे. ज्या महिलांनी घ्यायला सुरुवात केली असेल त्यांच्या स्किन टोन बदलला असेल, त्यांच्या स्किनची बनावट बदलली असेल, त्यांचे बाहेरून लावण्याच्या कॉस्मेटिक्सचा रिझल्ट सुद्धा चांगला येत असेल, म्हणजे न्यूट्रिचार्ज वुमन प्लस व्हेज ओमेगा जर घेतली तर त्या महिलेची स्किन ही समरूप होते. समरूप म्हणजे चेहऱ्यावर वेगळी, गळ्यावर वेगळी, मानेवर वेगळी स्किन दिसत नाही. सगळी जशी बालकाची स्किन असते सगळी स्किन एकसारखी असते. किंवा जो व्यक्ती दीर्घकाळ एसी मध्ये राहतो त्या व्यक्तीची जशी स्किन एकसारखी असते तशी स्किन व्हायला लागते. त्यामुळे ओमेगा 3 तुम्ही घ्या, स्वतः अनुभव घ्या आणि इतरांना सुद्धा सांगा. सायंकाळच्या मीटिंग मध्ये आपण पीसीओडी वर सीड्स जे आहे खूप छान माहिती आहे. जर कोणाला पीसीओडी असेल किंवा पीसीओडीला काही जणांना जर प्रतिबंधित करायचं असेल तर अशा महिलांना किंवा अशा ज्यांना माहिती घ्यायची अशा पुरुषांना तुमच्या टीम मधल्या तुम्ही सायंकाळच्या मीटिंग मध्ये बोलवा. पीसीओडी वर एकदम छान माहिती जी तुम्ही हिंदीमध्ये कदाचित तुम्ही बऱ्याचदा ऐकली असेल
एखाद्या 7 PM च्या मीटिंग मध्ये ती मराठी भाषेमध्ये आपण सांगणार आहोत. तर तुम्ही सायंकाळच्या मीटिंगला आपण पीसीओडी वर आपण बोलूया. ओमेगा 3 विषयी तुमचे काही प्रश्न असल्यास तुम्ही अं, तुम्ही हँड रेज करा, मी तुम्हाला अनम्यूट करतो. रुपाली ताई. जयसिंग सर, मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. मी सध्या MP मध्ये भोपाळच्या जवळ आहे. तर तिथे एक पर्सन असे आहे की त्यांना शुगरमुळे त्यांचा नजर कमी झालेली आहे. तर डॉक्टरांनी ऑपरेशन पण सांगितले, 2 वेळ ऑपरेशन झाले एका डोळ्याचे. तर मी त्यांना न्यूट्रीचार्ज व्ह्यू सजेस्ट केली आहे आणि सोबत ओमेगा पण द्यायची का आणि व्ह्यू 2 द्यायची की 1 द्यायची? व्ह्यू द्या, सोबत त्यांना DHA द्या रात्री घ्यायला. रात्री घ्यायची व्ह्यू आणि DHA. DHA पण द्यायची. हा, DHA 200 द्यायची. ओमेगा नका देऊ, त्यांना DHA द्या रात्री. त्यांच्याच घरी आहे मी आणि पण ते बाहेर गेले आहे म्हणून. तुम्ही त्यांना DHA द्या रात्री घेण्यासाठी. बरं. हा, तर DHA 200 तुम्ही त्यांना बिलकुल देऊ शकता. बिलकुल. बरं मराठी किती पाऊस पैसे द्यावे पडते दुसऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्रीयन लोकांचा बिझनेस जातोय हे पाहून जरा बरं वाटतं. नाही तर काय, महाराष्ट्रामध्येच सगळ्या राज्याचा बिझनेस असतो, आपला बिझनेस कुठेच नसतो. नाही असं काही नाही आहे, पण आपल्याला वेळेमुळे थोडस हे होत होतं ना ऍडजस्टमेंट. तर 6 महिने कमीत कमी सांगू ना त्यांना, सजेस्ट करू ना? बिलकुल 6 महिने बिलकुल सांगा. बिलकुल. थँक्यू सर. ओमेगा 3चा हा, लॅक्टिक वुमन सुद्धा घेऊ शकते ओमेगा 3. त्यांना तर बिलकुल द्या, बाळाला सुद्धा त्याचा फायदा होईल. ज्यांना ओमेगा 3 अगोदर असं वाटायचं, जिथं जिथं तुम्ही गामा ओरिजिनॉल देतात ना, तिथं तिथं सुद्धा ओमेगा 3 द्या. हे दोघांचा रिझल्ट इतका छान येतोय. गामा ओरिजिनॉल प्लस ओमेगा 3 जर तुम्ही दिलं तर त्याचा रिझल्ट, जे क्रॉनिक डिसीज आहे त्यामध्ये खूप लवकर आणि खूप चांगला रिझल्ट दिसतोय. जसं आपण लिव्हर हेल्थ साठी गामा ओरिजिनॉल देत असताल, काही किंवा डोके दुखीसाठी किंवा क्रॉनिक डिसीज साठी जिथं जिथं तुम्ही गामा ओरिजिनॉल देत आहात तिथं तिथं ओमेगा 3 द्या. तुमचे रिझल्ट लवकर येतील आणि दीर्घकाळ टिकतील. आणि ज्यांचं, तुम्हाला माहित आहे, कुणाकुणाचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, कुणाला बीपीचा त्रास आहे, कुणाला शुगरचा त्रास आहे, आणि प्रत्येक 3 घरामध्ये एका घराला आहे एक पेशंट तुम्हाला सापडते, 100% सापडते. त्यांना पूर्ण माहिती सांगा सीड्सची अगोदर, की त्यांना बीपी आहे का, तर तुम्ही कुठले कुठले व्यायाम करतात, कसे करायचे, त्यांना बसून पुस्तक घेऊन सांगा. पुस्तक घेऊन सांगितलं की लोकांना फार विश्वास बसतो. पहा, अरे बरोबर सांगताय. आणि मग तुम्ही पाहिलं असेल पुस्तकावर किती विश्वास आहे. तुम्ही वकिलाकडे जर गेले ना, तर अशी पुस्तकं लावली असतात सगळे पाठीमागे. तुम्ही पाहिले का सगळे वकील लोक कशामुळं, लोकांना वाटावं की मी फार वाचलेलं आहे म्हणून अशी पाठीमाग मी पाहिलं इतके पुस्तकं, ते पुस्तकं लावले असतात. तर त्यामुळं ते पुस्तकातून सांगा आणि मग सांगा तुम्ही त्यांना, जर तुम्हाला बीपीचा त्रास आहे ना, हे बेसिक गोष्टीवर काम करत तुम्हाला थायरॉइड आहे का, पुस्तकातून त्यांना सगळी माहिती सांगा. व्यायाम, त्यांना डायट, काय आहारात खायचंय हे जरूर सांगा. आणि त्यांना हे सांगा की आम्ही त्या युट्यूबर सारखे नाही, तर युट्यूबवर येणारे जे असतात ना मुलं मुली, 25-30 वर्षाचे मुलं सांगतात की डिप्रेशन मधून कसं बाहेर पडावं. अरे बाबा, आम्हाला काय ताण आहे ते तुम्हाला माहितच नाही. आणखी तुम्ही आम्हाला काय सांगणार की या ताणातून कसं बाहेर पडावं. मागच्या शनिवारी परीक्षा देऊन आलो मी CTET. आणखी काय सांगू, म्हणजे काय काय तणाव आहे. तर आता या वयामध्ये तर हे ते 25 वर्षाच्या मुलं, 22 वर्षाच्या मुलं आपल्याला ते युट्यूब मध्ये पाहिलं असेल तुम्ही की ते सांगतायत. तर तर त्यांना म्हणा, हे ना, हे एकदम रिसर्च करून 15-20 वर्ष त्या फील्ड मध्ये काम करून, संपूर्ण भारतात फिरून, सगळं पाहून हे लिहिलेलं आहे, असं नाही. आणि किती लोकांसोबत जुडलेलो आहोत आपण, किती लोकांचे अनुभव येत असतील. मला तर वाटतं की मी 10,000पेक्षा जास्त लोकांसोबत म्हणजे जाऊन भेटून बोलून आलो आहे. तर तितका अनुभव येतो ना गाठी, नंतर सांगतोय आपण ह्या गोष्टी. तर तुम्ही पुस्तक घेऊन सांगा. आणि ओमेगा 3चा सेल फार मोठा, फार गरज आहे लोकांना त्याची. कारण की जे कुठले औषधं घेत आहेत बाहेरचे, त्यातून त्यांच्या आंतरिक सूज वाढलेली आहे, क्रॉनिक डिसीज वाढत आहेत. त्यामुळं तुम्ही न्यूट्रिचार्ज बीजे देत असताल, न्यूट्रिचार्ज मॅन देत असताल, न्यूट्रिचार्ज वुमन देत असताल, आणि त्या महिला सांगत असताल की तुमची केस चांगली होतील, तुमची स्किन चांगली होईल, ओमेगा 3 सुद्धा तुम्ही त्यांना द्या. त्याचा तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. आणि सायंकाळी पीसीओडी, ज्यावर जास्त बोलल्या जात नाही, पीसीओडीचा लॉंग फॉर्म, पीसीओडी म्हणजे काय जर विचारलं ना, तर मला नाही वाटत कोणाला सांगते पीसीओडी.
म्हणजे काय, ओ म्हणजे काय, सी म्हणजे काय आणि डी म्हणजे काय, किंवा मराठीमध्ये याला काय म्हणायचं. ज्या महिला पीसीओडी तिला पण माहित नाही, आपल्याला माहित असण्याचा काही संबंध नाही. तर ते बघा पीसीओडी. पण नेमका का होतो, यावर आपली जीवनशैली कशी ठेवायची, कुठलेही साईड इफेक्ट न होऊ देता आपण कसं यावर काम करायचं, त्याला दूर कसं ठेवायचं, किंवा ज्या महिलांना नाही त्यांना सुद्धा वाटत असं की अगं आपल्या लहानपणी म्हणजे चिप्स साहेब येणार आहे, चिप्स साहेब येणार आहे, चिप्स साहेब काय कळत नव्हतं आपल्याला, नेमकं आपण शब्द उच्चारतो पण आपल्याला माहित नसते. तर आधी सगळ्या तुमच्या ज्या तुमच्या धारणा आहेत आणि आपण त्यावर सायंकाळी आपल्याला बोलता. ज्योतिताई बोला तुम्ही. जय अंतिम तर बोला. माझं एक क्वेश्चन होतं सर. काल एक क्लायंट आलं होतं माझ्याकडे. 26 वर्षाचा मुलगा होता आणि त्यांना फिट येतं म्हणे सर. तर काय द्यायला पाहिजे सर? फिट येत असेल ना ताई, तर त्यांना मेंदूच्या डॉक्टरांना दाखवायला सांगा. ते MRI करतील, सिटी स्कॅन करतील आणि त्यावर ते सुचवतील त्यांना औषधं, बरोबर आहे. आणि त्या सोबत तुम्ही त्या औषधासोबत तुम्ही त्यांना न्यूट्रिच्या DHA-200 देऊ शकता, पण त्या औषधासोबत बरं का. कारण की ते फिट हा मेंदूचा आजार आहे, तर त्याला डॉक्टरांचीच औषधं घ्यावी लागतील. सोबत तुम्ही त्यांना न्यूट्रिच्या DHA-200 जरूर द्या. ते औषधं तिथपर्यंत चांगले पोहोचतील आणि त्याला त्यामध्ये फायदा होईल. परंतु अशा वेळेस त्यांना डॉक्टरांकडे जायला सांगायचं. नंतर म्हणा सर तुम्ही डॉक्टरांची औषधं घ्या, नंतर आम्ही तुम्हाला सांगू की परत काय चांगले देता येईल. तर असं हा, कारण फिट येणारा माणूस जर प्रवास करत असाल, कुठं पडला वगैरे, तर तुम्ही बघत असाल, आपल्याला दिसतंय प्रवासामध्ये, तर त्यांच्या सोबत थोडस वाईट परिस्थिती होते. त्यामुळे ताई त्यांना डॉक्टरांच्या औषधासोबत न्यूट्रीच्या DHA-200 आपण देऊ शकतो. तर मग सायंकाळी भेटेल आपल्याला, आपण सायंकाळी भेटूयात. आणि ज्या ताई मंडळीला त्रास असेल ना पीसीओडीचा, काय प्रॉब्लेम झाला की त्यांना बोलवायचं कसं हे तुम्हाला सांगायचं राहिलं होतं, की पीसीओडीचे काही लक्षणं पण सांगणार आहेत आपण. त्यामुळे लक्षात येईल की हे लक्षण असतील तर कदाचित पीसीओडीचा त्रास असू शकतो, पण त्या महिलेला माहितच नसतंय. तर तुम्ही सायंकाळच्या मीटिंग मध्ये आले तर तुम्हाला ते लक्षणं माहित होतील. हा, इंगळे साहेब बोला. ढवळेजी, पीसीओडी आणि थायरॉइड हे इश्यूज इंटर रिलेटेड आहेत का? तर दोन्हीही जे आहेत असं, हा आपल्याला हे कधी म्हणता येईल, जर आपल्याला जर त्यावर स्टडी झाली असेल तर म्हणता येईल, आहे की नाही. पण असे स्टडीतून तर असे काही रिसर्च पेपर आणखी कोणी स्टडी केले नाही की दोन्ही इंटर रिलेटेड आहेत का. तर पण दोन्ही सुद्धा जे तुमचे शरीर तयार करते लाईफस्टाईल डिसीज आहेत, तर कदाचित असू सुद्धा शकतील. परंतु यावर आणखीन काही माझी स्टडी माझ्या वाचतात नाही आली बरं का. माझं तेवढं ज्ञान नाही की मला ती स्टडी वाचतात नाही आली माझ्या. तर मी आपल्याला कळत सुद्धा, 1-2 मीटिंग जर झाल्या ना तर आपल्याला लक्षात येईल की बाबा या इंटर रिलेटेड आहेत का. तर यावर मी बिलकुल विचारेल आणि सांगेल तुम्हाला. मी लॉजिकली याच्यासाठी विचारतोय कारण थायरॉइडचं डिस्टर्ब असल्यावरती इट रिलेटेड ऑन द हार्मोनल सिक्रेशन, येस, आणि पीसीओडी हा 100% हार्मोन डिसऑर्डर. डिस्टर्बन्स इश्यू आहे, डिसऑर्डर आहे, म्हणून विचारलंय. आता कदाचित असू सुद्धा शकेल, पण यावर जोपर्यंत स्टडी येत नाही की यस मी या 500 महिला पीसीओडीच्या, 500 महिला थायरॉइडच्या, यांच्या ह्या टेस्ट पाहिल्या, त्यांना हे केलं आणि नंतर असं लक्षात आलं की यस हे रिलेटेड आहे. आणि जोपर्यंत असे आपल्याकडे प्रूफ येत नाहीत तोपर्यंत कपिल कपूर सर सांगतच नाहीत हे आहे का नाही. ते थांबा, लेट मी चेक, लेट मी चेक, मला तपासून पाहू द्या, नंतर आपण सांगू. नाही तर आपल्याकडे कसं आहे, RCM मधल्या सगळ्यांना रामायणाची कथा माहित आहे की ते संजीवनी बुटी नाही सापडेल ते पूर्ण ते पहाड उचलून आणतात. एकदा सुरुवात केली सांगायला की ते एकदम धमाका होऊन जातो. म्हणून थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे, जे माझ्या 12 वर्ष अनुभवून मला आलंय, बरोबर आहे. विदर्भामध्ये काय झालं, न्यूट्रिशन मॅन आणि वुमन न काही जणाला इश्यू नव्हता होत, तर त्यांना बाळ झालं. तर विदर्भात अशी लाट आलती की न्यूट्रिशन मॅन आणि वुमन घेतल्यानं काय होतंय, बाळ होतंय. रुपाली बरोबर आहे का, ही लाट आलती का. म्हणजे विदर्भातल्या तुम्ही म्हणतो बरोबर आहे सर. आणि आजही, आणि ते खरं आहे. हो ना, न्यूट्रिचार्ज वुमननी माझ्या पण 1-2 लेडीजला प्रेग्नन्सी राहिली आहे. हार्मोनल इम्बॅलन्स पीसीओडी ज्यांना होतं त्यांना राहिली आहे वुमननी. ते मी वैशाली लांडेजी, रुपालीताई हे सगळे बोला बोला. सर हे लाट आली हा इश्यू खरा असेल, परंतु इनफर्टिलिटी 100% असोसिएटेड विथ न्यूट्रिशन डेफिशियन्सी. कारण आम्ही एक एल-आर्जिनिन एक डायरेक्ट आम्ही सेल केलं होतं. इट इन्क्रीजेस स्पर्म काउंट. ज्याचा अझोस्पर्मिया नसेल आणि थोडं स्पर्म काउंट लो असेल तर इट इन्क्रीजेस स्पर्म काउंट.
तुम्ही अलॉंग विथ झिंक, हा. आयर्न आणि जे सगळे मिनरल्स आहेत त्याच्यामुळे 100% मेल बरोबर. इन्फर्टिलिटी वरती रिझल्ट आहे आणि फिमेल इन्फर्टिलिटी सुद्धा त्याच्यामध्ये करेक्ट होऊन प्रेग्नन्सी देते सर त्याच्यामध्ये. Yes. 100% फर्टिलायझेशन होतं वाटतं. आपण त्यामुळे काय केलंय, आपण न्यूट्रिशन मॅन मध्ये एल आर्जिनिन टाकलंय, आयरन Yes. सुद्धा आहे आणि तुम्ही जे सांगितलं ते घटक सुद्धा सगळे मिनरल सुद्धा आहेत. पण आपण त्यामध्ये काय केलंय, इट इन्क्रीजेस स्पर्म काउंट आणि स्पर्म मोबिलिटी. येस. आपण लिहिलं की ते स्पर्म काउंट वाढवते, स्पर्म मोबिलिटी वाढवते. एवढंच आपण इथंच आपण थांबलो. आणि तुम्ही जे विकत असताना एल आर्जिनिन ते थेरापॉटिकल डोस असेल, आपला न्यूट्रिशन डोस आहे थोडा असतो, पण दीर्घकाळ घेतल्यानं परिणाम 100% होतो. 100%. 100% होतो. त्यामुळे आपण असं म्हणतो की स्पर्म काउंट वाढतो, स्पर्म मोबिलिटी वाढतो. नंतर तो स्पर्म वाढल्यानंतर काय करत ते स्पर्मचं काम इथं आपण स्टॉप होत इथं असं तेवढंच देऊन म्हणजे जी फर्टिलायझेशन थेरपी न्यूट्रिशनचे 10 ते 20 हजारामध्ये होऊ शकते त्याला लोक विनाठाई अनाठाई 1.5 लाख 2-2 लाख IVF मध्ये जाऊन त्याचे खर्च करतात. परत त्याच्यामध्ये गॅरंटी पण नाही आहे. आणि दुसरं काय, परत गिल्ट होतो त्या हॉस्पिटल मध्ये जायला पुन्हा काय गिल्टी फील होतं. अरे यार मी कोणाला सांगत नाही मी त्या दवाखान्यात जातोय, मला इन्फर्टिलिटी आपल्याला काय प्रॉब्लेम आहे असं काही नाही, तर ते गिल्टी फील होतं. बरोबर आहे. त्यातून पुन्हा मानसिक ताणतणाव. तर तुम्ही तीच फॉर्म्युला वापरला, तुम्ही व्यवस्थित झोप घेतली, एक्सरसाइज केली, तुम्ही डाएट व्यवस्थित ठेवला, तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकत नाही. इतकं सोपं आहे. पण लोकांना सोपं नका असतो. त्यांना तर द्रविडी प्राणायाम लागतो ना, साधा प्राणायाम आपल्याकडे जवळ नाही म्हणून आपल्याकडे नाव लिहिले द्रविडी प्राणायाम, त्याला द्रविडी प्राणायाम करायचा असतो. तर मित्रांनो अशी आपण खूप लोकांची मदत करू शकतो. आणि तसंच आपल्या ज्या ताई मंडळी आहेत त्यांना पिसीओडीचा त्रास आहे किंवा काही जणांना लक्षण आहेत पण माहित नाही पिसीओडी आहे, तर तुम्ही सायंकाळच्या मीटिंग मध्ये आलं तर मी प्रयत्न करत 1 तासामध्ये पिसीओडीचा सगळा विषय समजून घेण्याचा, समजून सांगण्याचा. ओके, आपण भेटूया सायंकाळी. आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. कमी तेलाचा खा, कमी साबुदाणा खा, म्हणजे उपवास काळा फळ जास्त खा, नाही तर उपवास म्हणून चिप्स तळू खाऊ नका. मला माहित आहे की उपवास म्हणलं की चिप्स तळायला सुरुवात केली आहे, कालच बाजार करून आले तर म्हणते उपवास आहे तर फळं खा, पोटाला थोडा आराम द्या, ताक प्या, दही खा आणि सायंकाळी भेटूया. तोपर्यंत थांबतो. जे आरसी मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. न्यूट्री चार्ज.